पुणे आणि घाटमाथ्याच्या परिसरावरती मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीमध्ये करण्यात आलेला होता। जर पाहिलं तर सुरुवातीला 39,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये करण्यात आलेला होता आणि त्यामुळे या ठिकाणी असणारा भिडे पूल जो आहे तो 4 दिवस पाण्याखाली होता। आणि जर पाहिलं तर आत्ता खडकवासला धरणामधून 12,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर 4 दिवसाच्या नंतर पुण्याच्या मध्यवर्ती भागात असणारा हा भिडे पूल हा या ठिकाणी जो आहे तो वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। 4 दिवस हा भिडे पूल पाण्याखाली होता आणि आज या ठिकाणचं पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे आणि त्यामुळे हा भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। नदीपात्रातील हे जे दोन्ही रस्ते आहेत ते दोन्ही रस्तेसुद्धा या ठिकाणी जर पाहिलं तर पाण्याखाली होते। या ठिकाणचे दोन्ही रस्ते जे आहेत आता हे वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहनांची ये-जा होत असताना सुद्धा पाहायला मिळते आहे। कारण जर पाहिलं तर महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस सुरू होता। खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात होता आणि त्यामुळे हे जे पुण्यातल्या मध्यवर्ती भागात असणारा हा भिडे पूल 4 दिवस पाण्याखाली होता आणि यानंतर कुठेतरी 12,000 क्युसेक्स वेगानं जो आहे तो पाण्याचा विसर्ग आता या मुठा नदी पात्रात केला जातोय आणि त्यामुळे हा भिडे पूल जो आहे तो आता वाहतुकीसाठी खुला झाल्याचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो आहे। आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये इथं कुठेतरी पाण्याचा विसर्ग सुद्धा कमी झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वाहनांची ये-जा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि त्याचबरोबर दोन्ही बाजूंचे जे रस्ते आहेत नदीपात्रातले रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले आहेत। जर पाहिलं तर पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत त्यामध्ये जर प्रामुख्यानं पाहिलं तर खडकवासला धरण असेल, टेमघर धरण असेल, वरसगाव धरण असेल, ही जी धरणं आहेत हे धरणं 100% भरलेली आहेत आणि त्यामुळे जर पाहिलं तर खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुठा नदीमध्ये केला जात होता। आता 12,000 क्युसेक्स वेगानं मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे कुठेतरी पाण्याचा विसर्ग कमी केलेला आहे आणि त्यामुळे 4 दिवसाच्या नंतर जर पाहिलं तर हा भिडे पूल वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची ये-जा होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मागील 2 दिवसांपासून काल आणि आज कुठेतरी सततधार पडणाऱ्या पावसानं कुठेतरी उसंत घेतल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे कुठेतरी पुणेकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भिडे पुलावरून ये-जा करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।